शांतता झाली आहे डगआउटमध्ये, कारण की प्रशांत गांगोडे या वर्षी भरपूर फॉर्ममध्ये आहे. 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवला या चालू सीझनमध्ये. मात्र पहिल्याच चेंडूवर इथे बोल्ड केला आवेशने. हा क्रिकेट आहे मित्रांनो. जेव्हा तुमचा दिवस असतो तेव्हा तुम्ही गाजत असता. काल बड्डे होता, म्हणजे आजच प्रणयचा बड्डे होता आणि कालचा दिवस त्याने गाजवलं. या स्पर्धेचा 99 धावा दिवसभरामध्ये कुठून काढल्या. अगदी चांगला परफॉर्मन्स त्याचा झाला आणि साई स्पोर्ट खारबाव तो नक्कीच टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. आणि काल प्रथम इंटरप्राइजेस संघ देखील क्वालिफाय झालेला आहे कालच्या दिवसामधून. संकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता इथून आता सावरावा लागेल विशाल भोईर आणि संकेतला. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल. यानंतर प्रांशी 11 ठाकरेचा पाडा आणि आई वराल देवी टीमचे कॅप्टन आपण लगेचच आयोजकांना रिपोर्ट करा. मी टाइम ऑन केलेला आहे. 1 मिनिट 27 सेकंड झालेले आहेत. बॅटरचं देखील टाइम ऑन आहे, लक्षात असू द्या. आवेश राईट आर्म ओ द विकेट. हा चांगला स्ट्रोक नाहीये कारण की शतरक्षक आहे. गली पॉइंट मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता संकेतने, मात्र धावा इथे मिळतील. श्री गणेशा धावांना सुरुवात. पहिली धाव संकेतच्या बॅटनं टीमसाठी लागली गेली आहे. 1 धाव 1 गडी बाद. आवेश जबरदस्त गोलंदाजी करताना राईट आर्म ओ द विकेटने आवेश कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चुकीचा शतरक्षण आहे. एक सिंगल झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न विशालचा आहे. तिसरा देखील झाला असता मात्र संकेतचं देखील लक्ष नव्हतं. तर इथे 2 धावा मिळाल्या. 2 धावाने विशाल भोईरचं खातं ओपन होते. धावसंख्या 3. चंदन तरे याने आता हॅट्रिकसाठी विशाल भोईरसाठी रोख रक्कम लावलेला आहे. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. गोलंदाज गोलंदाजी करताना आपण पाहतोय आवेश सामने गॅलरी इन कडून गोलंदाजी करत आहे. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. गुडघ्यावर टेकून चेंडूला स्विच हिट केलेला आहे. रिव्हर्स स्ट्रोक खेळला आहे. गॅप चाललाय. चेंडू सीमेच्या दिशेने येतोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार विशाल भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 7 धावा. चांगला चौकार. गॅप फार मोठा होता. त्या गॅपमध्ये विशाल भोईरने ते म्हणतात ना की डोक्याचा वापर केला. तिथे चौकार पेश केला आपल्या संघासाठी. 7 धावा धावपलकावर. प्रांशी 11 ठाकरेचा वाडा आणि आई वराल देवी ताळाली टीम आपण रिपोर्ट करायचे. जास्त वेळ घेऊ नका. आपण अगोदरच सांगितलं स्टॉप वॉच सुरू आहे. टाइम जो आहे लावला गेला आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आवेश राईट आर्म ओ द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. कॅपमध्ये चाललाय चेंडू. शतरक्षक लॉंग लेगचा पोहोचलाय. एक सिंगल धाव झाली आहे. रनिंग विरुद्ध देखील थोडीशी कमतरता वाटते कुठेतरी संकेत आणि विशाल भोईरच्या माध्यमातून. जर तुम्हाला 2 धावा घ्यायचे असेल तर पहिली धाव वेगाने घेणं फार महत्वाचं आहे. सर विराट कोहली सर नेहमी पहिला धाव भरपूर वेगाने घेतात आणि दुसरा धाव सहजरित्या पूर्ण करतात. अजून एक चांगला चेंडू आहे. षटक कंप्लीट झालाय आणि पहिला षटक अगदी आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहे की चांगला राहिलाय आणि 8 धावा खर्च केलेल्या आहेत आवेशने. तर पहिला षटक 4 मिनिटांमध्ये इथे समाप्त झालेला आहे. लगेचच गोलंदाज आपण दुसऱ्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राहायचंय. आपण सुरुवात केली आजच्या दुसऱ्या दिवसाला. पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला अद्वैत 11 पिंपलघर आणि दुसऱ्या बाजूला हर्षित 11 टीम. आपसमध्ये ही महायुद्ध, क्रिकेटचा युद्ध सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या बॅटिंग मध्ये खूप लांब लचक बॅटिंग आहे. टीमचे कॅप्टन कधीही उतरू शकतात मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं ते की जेव्हा कमी पडते तेव्हा कॅप्टन मैदानामध्ये येतात. तेव्हा रवींद्र गुलवी देखील जेव्हा संघाला खऱ्या अर्थाने आवश्यकता असेल तेव्हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरा षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. आकाश आलाय. आकाश गोलंदाज. षटक क्रमांक दुसरा आरके पाटील स्टँड इन कडून. बॅटर विशाल भोईर स्ट्राईक वर आहे. विशाल याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे.
चांगले स्ट्रोक नक्कीच घेऊ शकतो. यस, पहिली वॉर्निंग मला वाटतं ड्रेस कोडसाठी. यस, मला वाटतं पिंपलकर संघ यस बॅटिंग करणाऱ्या संघाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की गोलंदाजी करणाऱ्या संघाची ड्रेस कोड कंप्लीट नाही आहे, म्हणजे 12वा खेळाडू जी नाही आहे. तर 2 धावा पॅनल्टीचे असतील. नक्कीच या षटकाच्या समोतीनंतर आम्ही ॲड करू. स्कोरबोर्डवर सध्या 8 धावा धावफलकावर. आकाश गोलंदाज, राईट आर्म ओ द विकेट. बॅटर सज्ज आहे विशाल भोईर. ऑफस्टिकच्या बाहेर निघून गॅपमध्ये खेळलंय, शतरक्षक पोहोचले स्क्वेअर लेगचं. डीप मध्ये हलकासा मिसफील्ड झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. थोडासा थ्रो जो आहे वाईट फेकला होता, त्याचं कारण 2 धावा कंप्लीट करताना विशाल. 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर 10. पहिला विकेट लवकरच आउट झाला होता, म्हणजे अगदी पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता आवेशने. तिथून थोडीशी शांत राहिली आहे टीम हर्षित 11. गोलंदाजी करताना गोलंदाज आकाश पहिल्या 2 धावा खर्च केल्यात पहिल्या चेंडूवर. राईट आर्म ओ द विकेटने गोलंदाजी करताना गोलंदाज आकाश, राईट आर्म ओ द विकेट. ऑफस्टिकच्या बाहेर निघून पुन्हा एकदा त्या प्रकारचा स्ट्रोक खेळला, मात्र यावेळेस खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. आता विशाल भुईर नो स्ट्राईकला जातो आणि स्ट्राईक आता संकेत सांबरे याच्याकडे आहे आणि 10 धावफलकावर 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी करणारा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आकाश समोर बॅटर आहे संकेत. चांगला चेंडू आहे, प्ले अँड मिस, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर चेंडू टाकला गेला. अगदी क्रीज बॉक्स मध्ये हा चेंडू लँड झाला होता. डॉट चेंडू ही खासियत आहे गोलंदाजाकडचे. व्हेरिएशन खूप चांगला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक आहे आणि सरळ त्याच्या हातामध्ये. अजून एक धक्का हर्षित 11 टीम संघाला, कारण की संकेत डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. आता दीपेश देखील तुमच्या सोबत जोडलाय. चौकार, षटकार आणि विकेटच्या नंतर देखील डीजे तुम्हाला ऐकायला मिळेल. यानंतर मित्रांनो प्रांशी 11 ठाकरेचा पाडा आणि आई वॉरॉल देवी ताडाली टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर ग्रामीण पूलचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भिनार विपक्ष भाटाले या 2 संघांनी देखील वेळेवर पोहोचायचं आहे. जॉयकुमार दिवे आणि वीर तानाजी दापोडे या दोन्ही टीमने देखील वेळेवर पोहोचायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी इमर्जिंगचा मॅच असेल. जगदीश 11 साविंद्र आणि NK स्पोर्ट खांडवाल या सर्व टीमने वेळेवर पोहोचायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया भूषण कोणत्या प्रकारे सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. आकाश ऑफस्टिकचा चेंडू विच टाइम आहे, टॉप आहे चेंडू हव्यामध्ये. भूषण आला आणि परत देखील गेला. अजून एक धक्का दिला आकाशने. गुड बॉलिंग. मध्ये मयूर चाललंय काय, कारण की पहिला विकेट अगदी पहिल्या षटकामध्येच गेला होता, पहिल्या चेंडूवरच गेला होता आणि त्यानंतर आकाशने कमालीची गोलंदाजी केली. बॅक टू बॅक दुसरा झटका दिला आणि आता हॅट्रिक वर आलाय. नक्कीच थोडस मॅच थांबेलच, कारण की फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येईलच. तोपर्यंत साईड जी पट्टी जी आहे नक्कीच ती आखली जाईल, कारण की सर्वच गोष्टीकडे लक्ष देणं एक छोटासा काम राहिला, तो पूर्ण करताना अभिमन्यू तरी आपण पाहता मैदानामध्ये. न्यू बॅटर पंकज नाईक मैदानाच्या आतमध्ये. पंकज काल ग्रामीण म्हणजे अर्थात जयदुर्गा बी संघात देखील खेळला, विशाल देखील खेळला कालच्या दिवसामध्ये. आज
भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून खेळत आहे तो म्हणजे हर्षित इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून प्रमोद नाईक पम्या भाऊ यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा दुसरा दिवस पहिला मॅचच्या दिवसातून आपण पाहतोय. नक्कीच अभिमन्यू तरे आपण समोरची देखील पट्टी नक्कीच या इनिंग नंतर हॅट्रिक चेंडू आहे. पाहूया आकाश या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवेल का आपल्या नावावर. पंकज आला मैदानाच्या आतमध्ये. गली क्रिकेटचे दोन्ही हे दोन खेळाडू खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक आहे. समोर खेळलाय लॉंगनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतोय आणि इथे चांगल्या षटकाची समाप्ती होताना आपण इथे पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 12 विकेट 3. 4 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतले आकाशने आपल्या गोलंदाजीमध्ये. गली क्रिकेटचे 2 प्रसिद्ध खेळाडू पंकज नाईक आणि विशाल भोईर आपण पाहतो खेळपट्टीवर. फार मोठ्या धावांची अपेक्षा आहे. टेमगरपाडा गली क्रिकेट काही दिवसानंतर सुरूच होणार आहे. होलीच्या 40 ते 30 दिवस अगोदर गली क्रिकेट खेळला जातो आणि त्या गली क्रिकेटमध्ये अगदी जल्लोष केला जातो. ते 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. लगेचच आमचे गण्याबाई पंकज नाईकला शुभेच्छा देत आहेत. गणेश रसाल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच फोन सुरू झालेले आहेत. दीपेश नाईक देखील कॉल करत आहे. नक्कीच पंकज साडी त्याने देखील पारितोषिक लावलाय. मात्र तो पारितोषिक आपण षटकांच्या हॅट्रिक नंतरच देऊ. आमचे महाराष्ट्र होमगार्ड पोलीस दीपेश नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू चांगला चेंडू टाकला गेलाय. डॉट चेंडू आवेशला कंटिन्यू ठेवलेला आहे. रोहित नाईकने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत हर्षित इलेव्हन टीम संघाला. दीपेश नाईकने पंकजला षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये लावलेले आहेत. विशालला चंदनने बक्षीस लावले. मात्र एकही मोठा बडगा आतापर्यंत आला नाही. एक चौकार मात्र आला होता. संदीप जुकर देखील आता जोडलाय युट्यूबला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच अद्वैत इलेव्हन टीम संघासाठी संदीप जुकर आणि संदीप पाटील आणि आर्यन इलेव्हन टीम संघाकडून शुभेच्छा आहेत. इथे हुक केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर आपण पाहतोय 17 धावा 17. रोहित गोविंद नाईक यांनी देखील आमच्या सूर्याभाई यांनी देखील बक्षीस लावलेलं आहे. पंकज नाईकसाठी 3 लागोपाठ 3 षटकांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पारितोषिक तर भरपूर लागलाय. मात्र मोठा फटका षटकारने आलाय. चौकार 2 आलेत विशाल भोईरच्या बॅटमधून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच धावांचा दुष्काळ आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असे स्ट्रोक खेळणं डोकेदुखी ठरू शकतो. दुपारचा सण ते म्हणतात ना की दुपारचा क्षण आहे आणि त्या दुपारच्या क्षेत्रामध्ये या धावा येणं फार महत्वाचं आहे. धावा तुम्हाला बनवायचे आहेत. मोठ्या धावा बनवायचे आहेत. 50+ धावा बनवायचे आहेत. तर तुम्हाला अटॅकच करावा लागेल. चांगला स्ट्रोक आहे. गॅप भरपूर मोठा आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचला. काऊ कॉर्नरमध्ये चेंडूला फील्ड करते आणि 2 धावा कंप्लीट करताना विशाल भुईर आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम घुरसे बी टीम संघासाठी मेघराज केने A1 पवन केनेचा भाऊ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 19 धावा 19 रन 4 विकेट के नुकसान पर. 3 विकेट झाल्यात आमचे मयूर सांगतात. शेवटचा चेंडू या षटकातील एखादा मोठा फटका पाहायला मिळेल विशाल भोईरच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच फ्रान्स 11 ठाकरेचा पाडा आणि आई वराल देवी ताडाली टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीमसाठी.
ऑफस्टिकच्या बाहेर निघून ऑन साइडला खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय, मात्र धाव कंप्लीट केली आहे. फार वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या विशालने. विशालला माहिती आहे, विशालच्या हृदयाचे ठोके देखील वाढत होते जेव्हा तो धावत होता की चेंडू विकेट कीपर पकडेल आणि लगेचच लावेल की काय. मात्र बॅट अगोदर आली, त्यानंतर चेंडू एक्स्ट्राना लागला. तर इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 21 धावा, म्हणजे 7ची सरासरी गाठत आहे. म्हणजे ही 7ची सरासरी दुपारच्या क्षेत्रामध्ये चांगली नाहीये. 10+ धावा अजूनही कोणी गोलंदाजांनी खर्च केलेला नाहीये. काल ज्या प्रकारे आपण चर्चा केली 3 षटकापर्यंत 20 धावा होत्या खारबाव टीमच्या. त्यानंतर महेश पाटील भोला कारोली टीमचा गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट 21 धावा कुठून काढल्या होत्या. प्रणय पाटील ज्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या जोरावर त्यांनी टॉप 3 मध्ये जागा मिळवली साई स्पोर्ट खारबाव टीम संघाने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मेघराज केने गोलंदाज झालाय. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल. या षटकामध्ये धावा येणं फार महत्वाचं आहे. 12 चेंडूंचा खेळ येथे नक्कीच बाकी आहे. मेघराज तुमच्या माहिती करता या षटकासाठी फक्त 4च मिनिटं राहिलेली आहेत. स्टॉप वॉच सुरू आहे, लक्षात असू द्या. पंकज नाईक सज्ज होते खेळण्यासाठी. इथे चांगला चेंडू आहे, जी व्हाईटची पट्टी आहे त्याच्या आतमधून चेंडू कट होतोय. पंकज नाईकसाठी रवी मोरे यांनी प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा आहे. रोहित नाईकचे देखील पारितोषिक आहेत. मात्र पारितोषिक मिळवणं म्हणजे षटकार येणं, आणि तो आता समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जिथे फिल्डर आहे तिथे स्ट्रोक खेळले जात आहेत, हे फार महत्वाचं राहिलंय. येणाऱ्या बॅटिंगमध्ये सुजित भोईरचं येणं बाकी आहे. रवींद्र गुलवी स्वतः येणं बाकी आहे. चांगले चांगले खेळाडू डगआउट मध्ये बसलेले आहेत की कधी बॅटिंग मिळेल. बादशाह भाई देखील टीम मध्ये जोडले आज अर्षित 11 टीम मध्ये. आकाश पोगावचा, म्हणजे टीम चांगली बॅलन्स टीम आहे. मात्र मी अगोदरच रवीला देखील सांगितलं होतं की तुमच्यामध्ये खेळाडू चांगले आहेत, मात्र इथे मोठा फटका आले की काय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि विशालला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट गमावला इथे हर्षित 11 टीम संघाने. गुड बॉलिंग, मेघराज केने याला मिळतो विकेट. धावा फक्त आणि फक्त धाव फलकावर आहेत 22 धावा आणि चौथा गडी बाद झालेला आहे. आता पिंच हिटर सुजित भोईर मैदानाच्या आतमध्ये. मजबूत काठी के बल्लेबाज, लॉंग सिक्सर मारण्यामध्ये माहिर आहे. मात्र पाहूया कोणत्या प्रकारे मेघराज केनेचा समाचार घेईल, कारण की मेघराजने फक्त 1च धाव दिली आहे 3 चेंडूमध्ये आणि 1 विकेट घेतलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. विशालने 18 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. 22 मध्ये 18 धावा बनवणारा खेळाडू बाद झालेला आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आले. चेंडू क्रमांक चौथा चेंडू खेळत आहे तो म्हणजे आता सुजित भोईर. पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये हाताला माती वगैरे लावून झाली आहे. चारही बाजूला बघितलं फलंदाजाने. आता पाहूया स्ट्रोक कोणत्या प्रकारे केला जाईल. पहा, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला फील्ड केला जातं. एक सिंगल धाव मिळते. तर पहिली धाव बॅटनं आली तर म्हणजेच खातं ओपन केलंय सुजित भोईरनं. चौथा षटक आता समाप्तीच्या मार्गावर आला. 2 चेंडूचा खेळ राहिला या षटकातील आणि धावा फक्त आणि फक्त 23 धावा. 23, 4 विकेट. आज नक्कीच झालं तरी काय संघामध्ये तीच विचार करत असेल बाकीचे खेळाडू डगआउट मध्ये, कारण की गोलंदाजी चांगली होते. प्रत्येकी चेंडू जो आहे ऑफस्टिकला टाकला जात आहे आणि बॅटरला मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच लांब ठेवला जात आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पंकज नाईकच्या बॅटमधून ही धाव आली आहे. गोलंदाज मेघराज केने. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका फोर्स केला होता, मात्र चेंडू हवेमध्ये आणि बॅटर सुजित भोईर देखील डगआउट मध्ये. चला रवींद्र गुलवे आता थांबू नका आपण, कारण की 6 चेंडू बाकी आहेत. आपल्याकडे देखील
मोठी क्षमता आहे, मात्र तो युवा खेळाडूंना जास्त संधी देत असतो. आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा षटक आहे तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा आणि आई वराल देवी ताडाली टीम आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीन आलाय आणि गोलंदाजी मध्ये गोलंदाज केतन आलाय. पाहूया केतन चेतन आमचे 12 मॅन केतन, तुम्ही चेतन काय हरकत नहीं है, नाम में क्या रखा है, आपको काम देना जरूरी अपनी टीम के लिए. अब जब काम दोगे तो फिर अपने आप नाम हो जाएगा. तर पाहूया चेतन गोलंदाज आहे आणि चेतन कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगला स्ट्रोक समोर केलाय, स्टेप ड्राईव्ह, मात्र दुसरा धाव आता मिळेल. मला वाटतं की पंकजचं मूड नव्हतं दुसरा धाव घेण्याचं, स्लिप झाला होता तिथे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या 26 धावा 26. सन्माननीय शंकर दादा जुकर फॅम टीम आहे, अद्वैत 11 टीम आणि खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला, काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. वॉड कॅच, रनिंग झेल पकडली आहे, सुंदर अशी झेल आणि फलंदाज फेल. राजाने ही झेल पकडलेली आहे आणि पंकज नाईक देखील ढगाडमध्ये परतलाय. न्यू बॅटर प्रतीक दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आला होता. असं वाटतं की सर्वांना बॅटिंग मिळेल आज, कारण की या षटकातील अजूनही 4 चेंडू खेळ बाकी आहे. प्रतीक दिवेकर अजून एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलचं, मात्र सध्या टीम अडचणीमध्ये आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके पाहायला मिळतील का. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जाते आणि इथे ओव्हरथ्रो झाला. तिसरं धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट. 2 धावा मिळतील, मात्र तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. म्हणजे प्रतीकच्या बॅटनं 2 धावा आल्या, आता प्रतीकला जास्त वेळ थांबता आला नाही खेळपट्टीवर. 2 धावा धाव बलकावर झालेल्या आहेत. 28 धावा 28. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता कॅप्टन भरपूर लेट मैदानाच्या आतमध्ये, जवळ 9व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रवींद्र गुलवी न्यू बॅटर आणि स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. यतीनचा हा स्ट्रोक समोर केलाय, क्षेत्ररक्षक आहे. अजून एक धक्का, विकेट. मी तर सांगेल की दोन्ही संघ वेळेवर हजर झाले होते. कोणत्या संघाने सराव केले, कोणी नाही केले काही ठाऊक नाहीये. मात्र जे काही चांगलं चाललंय सध्या अद्वैत 11 पिंपलगड संघासाठी चाललंय, कारण की गोलंदाजी चांगली सुरू आहे. तुमच्याकडे जर चांगले स्ट्रायकर आहेत तर त्यांना 9व्या आणि 10व्या क्रमांकावर कसं काय तुम्ही उतरू शकता. कारण की तुषार जोशी देखील एक चांगला टच मध्ये आहे या सीझन मध्ये खेळाडू. तो आता क्रमांक 10 वर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला ताडाली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि फ्रान्सी 11 ठाकरेचा पाडा ताडाली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. ठाकरेचा पाडा टीमचा कॅप्टन एका शेजारी गाव आहे, दोघे एकत्रच आले असतील. ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. रमेश सर आहेत आज पंचाच्या भूमिकामध्ये. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून तुषारसाठी राहिलेल्या शेवटच्या चेंडूवर जर 2 मध्ये 2 ठोकले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून.
प्रयत्न झाले होते षटकाराचे, मात्र मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे टीममध्ये रवींद्र गुलवी. एक चेंडू तरी खेळेल का काही पाहूया आपण. एखादा मोठा फटका खेळेल का. आजही आठवतंय मला पर्व चौथा सीझन 4 BTPLचा 109 धावा चेसमध्ये रवींद्र गुलवी याने काय बॅटिंग केली होती. एक चांगला फिनिशर आहे आणि आता शेवटचा चेंडू आहे, षटकाराने फिनिश करेल का पाहूया रवींद्र गुलवी. टीमचे कॅप्टन सज्ज होत आहेत. शेवटचा चेंडू समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 32 धावांचं एक छोटंसं आव्हान 30 चेंडू मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आपण एक ब्रेक घेऊ. त्या ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण टॉस करू. चला आपण टॉस करू. लगेच आपण दोन्ही टीमला आवाज देऊया. प्रांशी इलेव्हन ठाकरेचा पाडा आणि आई वरादेवी ताडाली टीमचे कॅप्टन. आमचे मित्र रोहन आणि प्रमोद नाईक यांच्या शुभास्ते पुढील मॅचचं टॉस आपण करत आहोत. स्वर्गीय जयाबाई अनंत नाईक टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमला आपण टॉस दाखवत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर असा नाणं जो आहे बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला DJ दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स. आपण नक्कीच कॉल करायचं. आपण ताडाली टीमचा कॉल आहे. DJ दीपेश आलेल देखील. DJ दीपेश थँक्यू सो मच. बसून घ्यायचं भाऊ आपण. प्रमोद नाईक आमचे पम्या भाऊ आपण बसून घ्यायचे. ताडाली त्या परिसरातील दोन्ही संघ आहेत. आमने सामने भरपूर वेळा खेळला आहात, मात्र या मैदानावर कसं वाटतंय, कसं फील होतं या स्पर्धेमध्ये. सर्वप्रथम तर आमची ही ज्युनियरची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये हा पहिलाच सामना आहे आणि दीपेश 11ची जी गोष्ट करायची झाली तर आमचेच 4 ते 5 प्लेयर त्यांच्यामध्ये खेळतात आणि आमचा त्या हिशोबाने आमचा हा पहिला सामना आहे. त्यांना पण आम्ही बेस्ट ऑफ लक करतो आणि आम्ही पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि राहिला प्रश्न या स्पर्धेचा, स्पर्धा तर चांगलीच आहे आणि आम्ही यापुढे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकले, काय निर्णय. फिल्डिंग करण्यात आम्ही फिल्डिंग खेळपट्टी साथ देत आहे. गोलंदाजाकडून फार अपेक्षा असेल कारण की 5 षटकांचा सामना आहे. प्रांश इलेव्हन एक मोठं नाव आहे त्या स्पर्धेत. त्यांनी देखील ट्रॉफी जिंकली आहे मागच्या याच ग्राउंडवर. त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. टीमला काय सांगशील, कोणत्या प्रकारे गोलंदाजी झाली पाहिजे, 5 षटकामध्ये किती धावणं थांबण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 5 षटकांमध्ये आम्ही कमीत कमी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. असा काही टोटल आम्ही सेट केलेला नाही आहे. त्यांच्याकडे पण चांगले बॅटर्स आहेत आणि आमच्या जी आता जो संघ आहे तो नवीन पोरांचा संघ आहे आणि त्यांना आम्ही बॅक करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांमध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. रंगतदार सामना होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हे होते ताडाली टीमचे कॅप्टन प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा. आपलं शेजारी गाव आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर JB ट्रॉफी 2025 मध्ये. खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे. टॉस तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहेत. हर्षद इलेव्हन टीम संघाला धावा बनवता आल्या नाहीये पहिल्या डावामध्ये, मात्र तुमच्याकडे बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. 7 ते 8 खेळाडू असे आहेत ते कधीही षटकार ठोकू शकतात. काय माइंडमध्ये चाललंय, 5 षटकामध्ये किती टार्गेट ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच रंगतदार सामना होईल. हो नक्कीच. दोघांना एक एक प्रश्न नक्कीच विचारेन मी. ग्रामीण क्रिकेट सध्या जोरात सुरू आहे भिवंडीमध्ये. ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी कोणती टीम आहे की ती कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद ठेवतो. घोडसेबी आपल्या संघासाठी नक्कीच शुभेच्छा. ताडाली टीम तुमच्या परिसरामध्ये देखील खूप चांगले चांगले खेळाडू आहेत. ताडाली गावामध्ये असं कोणता खेळाडू आहे की तो आपल्या गावाचं नाव उंच करू शकतो. असा कोणताही एक खेळाडू नाही आहे. आमच्याकडे असे प्लेयर्स आहेत जे स्वतःहून जर 100% दिले तर कोणत्याही टीम्सला आणि कोणत्याही प्लेयरला भारी पडू शकतात. क्या बात आहे. म्हणजे नवीन खेळाडूंना तुम्ही येणाऱ्या पिढीमध्ये जोडतायत. क्या बात आहे. ताडाली टीमच्या कॅप्टनने खूप चांगली माहिती दिली, चांगली ओपिनियन दिली. मित्र टॉस देखील ताडाली संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला संदीप सरांचा ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश पाटील. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन.
स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण, माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय बालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड वसई बापाने अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच जय बजरंग चषक 2025 मध्ये भादवड टेमघरपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सहर्षाचं स्वागत करतोय। मॅच आपण बघतायत अद्वैत 11 पिंपळघर विरुद्ध हर्षित 11 टेमघरपाडा असं, आणि पिंपळघर संघाकरता 34 धावांचं टार्गेट आहे। त्यांचे 2 बॅटर उतरलेत, स्ट्राईकिंगकडे केतन आहे, नॉन स्ट्राईकिंगकडे चेतन आहे, आणि पहिले षटक हर्षित 11 टेमघरपाडा संघाचा तुषार घेऊन येतोय। अतिशय चांगलं क्रिकेटचं मैदान आहे, प्रत्येक खेळाडू खेळण्याकरता उत्सुक असतो या विकेटवर, आउटफील्ड सुद्धा तितकीच चांगली आहे आणि त्यामुळेच खूप मजा येते या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करायला। माझं तर पहिलंच वर्ष या मैदानावर, या क्रीडांगणावर, पण कालची जी रजनी होती त्या रजनीमध्ये खूप चांगली मजा प्रेक्षकांना सुद्धा लुटता आली होती। पंचांचा इशारा येतोय, गेम इज ऑन, प्लीज प्ले। गोलंदाज तयार, तुषार जोशी। 2 षटकांपर्यंत नवीनच चेंडू असेल हे सुद्धा लक्षात असू द्या, आणि जुना जर चेंडू अवेलेबल नसेल तरी सुद्धा नवीनच चेंडू मिळेल। ओ इशान टेकन ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय आणि परिणाम वाईट झालेत। विकेटचं पतन, गोल्डन डकचा शिकार बनलाय बॅटर केतन, गॉन। क्रिकेटचा संग्राम कडक, टेंभरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक। सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक, सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक। नुसताच वेग असून चालत नाही, तर त्या वेगावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे, आणि नियंत्रण या ठिकाणी नुकताच दिसलं। अतिशय चांगली लाईन आणि लेंथ, आउट कटर, इन कटर अशा प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे। आणि तुषार जोशी हा लोकल बॉय आहे, या विकेटचा जास्त अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळेच पहिल्या चेंडूवर त्यांनी गोल्डन डकची शिकार केली। बॅटर केतनला बाद केलं। आता नवीन बॅटर आला आकाश, काय धावसंख्येवर टाकेल तो प्रकाश, पाहूया आकाश। ओव्हर पिच बॉल होता, अंतिम क्षणी चेंडूला कळून काढलं जातंय शॉर्ट गले क्षेत्रामध्ये। 1 धाव पूर्ण, एका धावेनिशी संघाचं खातं उघडलंय, धावसंख्या आहे ती 1। मॅच तुम्ही बघतायत हर्षित 11 टेमघरपाडा विरुद्ध अद्वैत 11 पिंपळघर। 34 धावांचं टार्गेट आहे, कारण 2 धावा पेनल्टीच्या सुद्धा लागल्या गेल्या हर्षित 11 टेमघरपाडा या टीमला, अद्वैतला लागल्या त्या। अद्वैत 11ला त्या पुढचा बॉल, सुचितचा फटका खेळला जातोय, 1 धाव तर मिळेल। बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चांगला थ्रो येतोय, 1च धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली 2। 3 बॉलची समाप्ती। 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून एकूण 5 खेळाडू पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही, परंतु जर 3 षटकांकरता तुम्ही जास्त वेळ इथे स्पेंड केला, घालवलात, तर मग 4थ्या षटकात एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल। 15 मिनिटांमध्ये तुमची 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे। 5 षटकांचा हा मॅच होतोय, त्यामुळेच हे सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकून नाही झाली तर मग 5व्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल। धावसंख्या आपण बघूया काय घडलंय। नुकताच थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू केला, 1 धाव मिळाली, एका धावेनिशी धावसंख्या झाली 3, चेंडू टाकून झाली 4।
रंगबेरंगी ड्रेस कोड मध्ये खेळाडू सजतायत, खेळाडू नटतायत. फ्लाईट जास्त होती, द्विधा स्थितीमध्ये बॅटर गेला. अंतिम क्षणी त्यांनी ठरवलं की बॅटिंग क्रीजच्या खोळीवर आपण गेलोत तर फक्त हलक्या हाताने मिड ऑफ मध्ये चेंडूला वळवूया आणि तेच काम केलं यावेळेला बॅटरने. एक धाव तो पूर्ण करतोय चेतन. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 4, 5 बॉलची समाप्ती. 34चं आव्हान आहे, तितकी कठीण धावसंख्या नाही. शेवटचा बॉल, स्विच हिट, अतिशय चांगला फटका, डीप गली क्षेत्राबाहेर दणदण करत चेंडू सीमारेषे पार. मिळत धावाचार. जेबी ट्रॉफी 2025 मधील शानदार, दमदार, कलात्मक चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल धाव फळकावर धाबा झाल्या जात आहेत, त्या म्हणजेच 8 धाबा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये अजून जर आपण विचार केला तर 26 धाबा पाहिजेत. 26 धाबांची आवश्यकता असेल. चांगलं तंत्र नुकताच फलंदाजाचं आपण बघितलं. अद्वैत 11 पिंपळघर या संघाला 34 धावांचं टार्गेट ठेवलंय. 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागली गेली कारण ड्रेस कोड हा समान नसल्या कारणानं ती पेनल्टी आपण पाहिली. पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर काय बदल केला जातोय ते आपण बघूया. संकेत सांबरे हे गोलंदाजी मार्गावर येताना दिसत. संकेत सांबरे गोलंदाजी मार्गावर येत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या सुद्धा नावाचा बोलबाला आपण बघितलाय आणि कॉमेंट्री बॉक्स इन कडून ते गोलंदाजी करता सज्ज होत आहेत. पहिल्या डे मध्ये रजनी क्रिकेटच्या मॅचेस मध्ये साई स्पोर्ट्स कारभाव संघाने मिनेश 11 कारविली संघाचा पराभव केला आणि त्यांची टीम कारभावची टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली. त्याच्यानंतर भिवंडी इमर्जिंग असोसिएशन मध्ये आपण बघितलं आर्यल खार्डी टीमला पराभवाचं पाणी पाजलं प्रथम इंटरप्राइजेस टीमने आणि ते सुपर 4 मध्ये जाताना दिसलेत. इथे जोरदार अपील, चांगला टर्न प्राप्त केला या चेंडूने. म्हणूनच मी म्हणत असतो की नुसता वेग असून चालत नाही, त्या वेगावर नियंत्रण असायला पाहिजे. कधी एकदा आपल्या बोटांतील जादू तिथे दाखवली पाहिजे. बोट चेंडूवर व्यवस्थितरित्या फिरली पाहिजे जेणेकरून चेंडूला टर्न मिळू शकतोय. आउट कटर इन कटर चेंडू तुमचे व्यवस्थित पडले पाहिजेत. मध्ये मध्ये बॅटरला जखडून ठेवण्याकरता यॉर्करचा मारा सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. शॉर्ट बॉल फुल केलंय परंतु लॉंग लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे तैनात होता, त्यांनी झेल टिपलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का अद्वैत 11 पिंपळनेर संघाला गॉन. इलेव्हन पिंपळघर टीमची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 8. महत्वपूर्ण बॅटर वास झाला ज्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. आता नवीन बॅटर आलाय भावेश. आवेश कालच्या दिवसात आपण भावेश नावाचे बरेचसे खेळाडू बघितले आणि आज आवेश नावाचा खेळाडू येतोय. आकाश आणि आवेश हे 2 खेळाडू आहेत. चेतन आणि केतन हे दोन्ही प्रारंभिक फलंदाज होते परंतु संघाच्या हितार्थ चांगला खेळ त्यांना करता आला नाही. पायाभरणी चांगली करता आली नाही. गोलंदाज तयार, यश मिळून दिलंय संकेत या गोलंदाजाने. संकेत सांबरे डावखुऱ्या हाताच्या बॅटरला चेंडू टाकण्याकरता तो सज्ज झालाय. हलक्या हाताने फक्त खेळून काढला. संत गतीचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता
बॅटर धावत नाही. एका धाब्याच्या मध्ये 3 संघाची धावसंख्या पोहोचली ती 9 वर. स्कोर मोज ऑन 9. स्कोर इज 9 नाव. संघाची धावसंख्या 9. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर खूप सुंदर अशी स्पर्धा आहे. चांगलं आयोजन आहे. अभिमन्यू तेरे सरांचं, हरी जोशी साहेबांचा सुद्धा हातभार लागलाय या स्पर्धेकरता. शॉर्ट बॉल उडवलाय. गोइंग 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 गॉन. सिक्सर. नव्हता. दुसऱ्या इनिंग मध्ये चांगला फटका खेचलाय. कारण ज्या वेळेस गोलंदाज शॉर्ट बॉल टाकतात ना त्यावेळेस बॅटिंग क्रीज मध्ये पूर्णतः हालचाल करण्याची बॅटरला संधी असते आणि ती हालचाल बॅटर करताना दिसले. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली यावेळेला 15 वर. 34चं आव्हान होतं. धावसंख्या झाली आहे ती 15. 25 जर आपण बघितलं तर 25 मिनिटं तुम्हाला ही 5 षटकांकरता दिली आहेत. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. धाव संख्या झाली आहे ती 15 धाबा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. खूप चांगलं क्रिकेट आपण डे 1 मध्ये बघितलं. आज सुद्धा चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस बघायला मिळतील यात काही शंका नाही. आता सुद्धा पुढील होणारा मॅच तुम्ही बघणार आहात. वराळ देवी ताडाली विरुद्ध फ्रान्स 11 ठाकरे सपाडा. चांगला बॉल एक तर शॉर्ट बॉल होता. स्क्वेअर कटचा फटका या चेंडूवर व्यवस्थितरित्या बॅटरला खेळता आला असता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या आहे ती 15 धाबा. 34चं आव्हान आहे. 19 धाबा. 19 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. ऑफ स्टंपवर शफल झालाय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल विसावलाय. इनर एज लागलाय आणि बरोबर याच बरोबर नवीन बॅटर बाद होतोय. विकेटचं पतन. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 15 धाबा. षटकार खाऊन सुद्धा फक्त 7 धाबा मोजल्यात संकेत सांबरे या गोलंदाजाने आणि 2 गडी बाद केलेत. धावसंख्या आहे ती 15 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 18 मध्ये 19 पाहिजेत. प्रिन्स मोबाईल्सद्वारे थेट प्रेक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. रवी गुळवी सरांची ही यूट्यूब वाहिनी आहे आणि कालच्या दिवसात संदेश पाटील यांनी म्हटलं होतं की सुरुवात या यूट्यूब वाहिनीने याच मैदानावरून केली आहे. मनीषी गुळवी यांना आपण बघितलं होतं आणि अर्थातच साई कृष्ण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये डाव्या बाजूला चांगलं काम करत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा आमचे 2 कॅमेरामॅन चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. नेहमीच भेटीगाठी होत असत आणि मला असं वाटतं की 7 ते 8 महिन्यानंतर पुन्हा एकदा भेटीगाठी झालेत प्रिन्स मूवीच्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले आकाश. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे आवेश. वाईड यॉर्कर मारायचा होता. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतील काय बघूया काय घडतंय. अजूनही चेंडू सापडला नव्हता फिल्डरला. चाच पडत बसले होते फिल्डर. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत 16. गडीबाज झालेत 3 गडीबाज 16 धाबा. अद्वैत 11 पिंपळघर संघाला 34चं आव्हान होतो आणि पाठलाग करताना त्यांची धावसंख्या 3 बाद 16.
मेघराज केने आलेत. पवन केने यांचेच बंधू आहेत. A1 पवन यांचे बंधू मेघराज केने या ठिकाणी येताना दिसत आहेत. सरळ खेळला होता, आडव्या बॅटचा वापर होता. एक धाव तरी सुद्धा मिळाली बॅटरला. मिडॉन मधून शतरक्षक येतोय, चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. धाव संख्या पोहोचली ती म्हणजेच 17 नॉन स्ट्रायकिंग कडे मेघराज केने यांना तुम्ही आपण बघताय. A1 पवन म्हटलं तर ज्या युवती आहेत ते जास्त आकर्षित झालेत या खेळाडूवर. नवरा पाहिजे गोरा गोरा हे गीत सुद्धा नेहमीच पवन केने आल्यानंतर वाजत असतं. स्वीट केलं जातं. ह्या चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं बॅटरने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, परंतु चेंडू काही थांबत नाही, तो निघून गेलाय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 धावांसाठी चौकार. जुनी बनवायच्या आहेत. 13 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल हो फुल लेंथ बॉल होता. बॅटचा हलकासा स्पर्श लागलाय आणि पंचाने सुद्धा ते दाखवलंय. ही चाणक्य नीती असायला पाहिजे आणि ही बुद्धिमत्ता आपल्याला पंचांची दिसली. ह्या परिसरामध्ये आल्यानंतर कालच्या डे 1 मध्ये मी बघितलं की जास्त प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पंचांवर खेळाडू करत असतात. परंतु त्यांना मी एवढंच सांगेन की एखादं क्रिकेटचं पुस्तक तुम्हीच आवर्जून वाचा ज्याच्यामध्ये काय उल्लेख आहे पंचांबद्दल. चांगला चौप दिलाय. स्कोअर लेग मध्ये फिल्डर होता. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. बॅटर आवेश याच्या माध्यमातून एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 22 धाबा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. रिस्पेक्ट करा मैदानाच्या आतमध्ये असलेल्या पंचांची. भविष्यामध्ये जर तुम्हाला चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. और लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं. वाईड ऑफ मिडॉन मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव घेण्याचा विचार होता, परंतु त्या विचारामध्ये असतानाच कमी पडलाय. विकेटचं पतन होतोय. धाबाच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. अद्वैत 11 पिंपळघर टीमचा चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 23-23. करतायत की एकत्रित येऊ नका. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अद्वैत 11 पिंपळघर टीमची धाव संख्या 4 गडी बाद 23. 12 मध्ये पाहिजेत 11. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आलाय राज. लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. चांगलं क्रिकेट आहे. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन म्हटलं तर 3 ते 4 गावातील खेळाडू एकत्रित येऊन टीम बनवू शकतात आणि खेळू शकतात. काल सुद्धा मी तसंच बघितलं होतं. खारेडी, पायगाव, त्याच्यानंतर बघितलं ते म्हणजेच मालोडी या गावातील काही खेळाडूंना एकत्रित खेळत असताना आणि शेवटच्या मॅचमध्ये अर्थातच डोक्यावर हात त्यांनी टाकला असेल. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना तो षटकार, गोल्डन षटकार खेचला गेला बॅटरद्वारे. चला तत्पूर्वी आम्हाला अधिकृत माहिती मिळते. प्रांशी 11 ठाकरेचा पाडा टीमचे कॅप्टन आयोजक आपल्यास आमंत्रण देते. कॅप्टनने लगेचच आयोजकांचे संपर्क साधा. प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. ओ चांगला बॉल, चांगला टर्न. खरोखरच ओव्हर पिच बॉल होता. बॅटरला खरं तर पुढे येऊन खेळायचं होतं या चेंडूला, परंतु ते जमलं नाही.
निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव टाकण्याचं काम होतंय. 1 ते 2 विकेट अजून जर मिळवले ना तर मग दबाव येऊ शकतोय प्रत्युत्तर देणाऱ्या पिंपळघर संघावर. प्रशांत आलाय, लोकल बॉय आहे आणि बॅकवर्ड शॉट लेग मध्ये चेल देऊन बॅटर होतो फेल. राज याला परतीचा प्रवास दाखवलाय. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावपळकावर धाबा आहेत त्या 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 5. काही निर्माण झालंय. आमचे स्कोरर मयूर पाटील माहिती देत आहेत की 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धाबांची गरज आहे. 10 चेंडू आणि 11 धाबा असं समीकरण झालं या मॅचचं. नवीन बॅटर आता आलेत आकाश. मोठा फटका. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर. आकाशने लगेचच या सामन्यावर टाकलाय प्रकाश. 6 धाबाच्या मदतीने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या 29. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजेत 5 धाबा. 9 चेंडू 5 ची आवश्यकता. पुढचा बॉल प्रशांत. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड लाईनच्या बाहेरून चेंडूला आपण वळताना बघितलं, त्यामुळे पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. धाव संख्या 30. 34चं आव्हान होतं आणि पाठलाग करताना धाबा झालं 30. 4 धावा पाहिजेत 9 बॉल मध्ये. ब्लॉकर मधल्या चेंडूला खोदून काढलंय आणि जागा काढली खाऊ कॉर्नरची शोधून. मिळत आहे 4 धाबा. चौकार. एक मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. कारण या आधी एक वाईट सुद्धा पडला, त्यामुळे सॅम मॅचला जिंकला. हँडशेक करा. लाईनअप मध्ये पुढे या. हस्तांदोलन करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर जा. बॅटिंग करणारी टीम भाई इंडिया में क्या चल रहा है? पुढे लाईनअप इंडिया मध्ये में या. तो सहभाग दर्शवलाय त्याबद्दल हर्षद 11 टेमघरपाडा टीमचं आपण आभार मानूया. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असेल अद्वैत 11 पिंपळघर या संघाला. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच गोज टू आवेश. इज द मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं टाकलेत, 2 विकेट प्राप्त केलेत आणि 7 धाबा सुद्धा बनवल्या. सो आवेश ठरलाय या मॅचचा हिरो. आवेश इज मॅन ऑफ द मॅच. योगेश गुळवी साहेबांकडून मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफीज आहेत. मी विनंती करतो प्रमोद नाईक सरांना आपल्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आवेशला आपण वितरित करावी. आवेश ठरला या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन आवेश. प्रमोद नाईक सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया आवेशला.